गेली 50 वर्षे मराठी सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या जाण्याने मराठी विश्वात मोठी पोकळी तयार झाली आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत त्या अभिनेत्री। मित्रांनो, ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि निर्मात्या लालन सारंग यांचे निधन झाले। वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या। अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत। सामना, हा खेड सावल्यांचा महक अशा सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत। सखाराम बाईंडर, रथचक्र आणि कमला या नाटकामध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका या खास होत्या। या तिन्ही नाटकातील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या होत्या, शिवाय जगण्याचं भान देणाऱ्याही होत्या, असं लालन सारंग यांनी म्हटलं होतं। यासोबतच त्यांनी स्टील फ्रेमसारख्या नाटकातही काम केले। त्यांनी नाटकामागील नाट्य हे पुस्तकही लिहिलं होतं। प्रसिद्ध निर्माते कमलाकर सारंग हे त्यांचे पती, तर तनुश्री नाना वाद प्रकरणातील दिग्दर्शक राकेश सारंग हा त्यांचा मुलगा आहे। अभिनेत्री लालन सारंग यांनी आक्रोश, आरोप, उद्याचा संसार, उंबरठ्यावर माप ठेविले, कमला, खोल खोल पाणी, गिधाडे, घरकुल, जोडीदार, तो मी नव्हेच, बीवी करी सलाम, लग्नाची बेडी आणि राणीचा बाग यांसारख्या अनेक मालिका व चित्रपटात काम करत मराठी सृष्टीत आपलं वर्चस्व गाजवलं होतं। मात्र त्यांच्या अशा अचानक मृत्यूच्या बातमीने मराठी विश्वात एकच खळबळ उडाली आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली।